आपण गव्हाच्या पिठाचा डोसा बनवत आहोत, तर 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बारीक रवा आणि 1 चमचा बेसन पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये लागेल तसं आपण ताक मिसळायचं आहे. ताक नसेल तर दहीमध्ये पाणी घालून सुद्धा मिसळू शकता. आणि 1 वाटीच्या वर म्हणजे 1.5 वाटी मला ताक लागलेलं आहे. तुम्ही 1 वाटी दहीमध्ये पाणी घालून मिक्स करून सुद्धा हे मिश्रण मिक्स करून ठेवून देऊ शकता. गुठळ्या न होऊन देता या पद्धतीने एकसारखं छान मिक्स करून ठेवून द्यायचं आहे. रवा भिजण्यासाठी आपण ह्याला 10 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं आहे. इनो, सोडा आपण काहीही इथे वापरणार नाही आहोत. भिजवून ठेवायचं आणि 10 मिनिटांनी लगेच करायचं. सगळ्याच पदार्थांमध्ये इनो, सोडा वापरलं तर आपल्या तब्येतीला चांगलं नाही. गरज असेल तिथेच आपण सोडा वापरावा. यामध्ये आता चवीपुरतं मी काळं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि या पद्धतीचं मिश्रण करून घ्यायचं आहे. 2 चमचे पाणी लागलं तर टाकायचं आहे. गॅसवर पॅन तापत ठेवला आहे. त्याला सुरुवातीला तेल लावून घेतलं आहे. नंतर पाण्याचा शिडकावा मारून आपण हे कोरडं करून घ्यायचं आहे. कपड्याने पुसून घ्यायचं आहे. आणि यावर हे आपण मिश्रण आहे आपण गव्हाच्या पिठाचं ते टाकून घ्यायचं आहे. छान पातळ असा हा डोसा पसरवून घ्यायचा आहे. सुरुवातीला हाय फ्लेम करून तापवून घ्यायचा. नंतर गॅस मंद करून आपण हे पीठ पसरवून ठेवायचं आणि नंतर 3 ते 4 मिनिटे याला मीडियम टू लो फ्लेमवर आपण याला असा भाजून घ्यायचा आहे. हा डोसा भाजायला थोडा वेळ लागतो. काही न करता पटकन वेगळा असा गव्हाच्याच पिठाचा आपण हा नाश्ता किंवा टिफिनला सुद्धा मुलांना देऊ शकतो. या पद्धतीने हा मंद गॅसवर आपण छान कुरकुरीत करून घ्यायचा आहे. हा साधा डोसा पण आपण खाऊ शकतो कोणत्याही चटणीसोबत किंवा मुलांना तुम्हाला द्यायचा असेल तर आपण याच्यावर मसाले भाज्या घालून सुद्धा बनवू शकतो. या पद्धतीनेच मी दुसरा डोसा बनवून घेतला आहे. तेल लावून घेतलं आहे आणि खालची साईड आपण बघून घ्यायची कितपत भाजली आहे किंवा थोडीशी लाल वगैरे झाली असेल तर आपण आता याच्यावर मसाले वगैरे टाकून घ्यायचे. याच्यावर मी सुरुवातीला पावभाजी मसाला टाकला आहे. कांदा, गाजर टाकला आहे. याशिवाय सुद्धा ज्या पटकन भाज्या वाफवल्या जातात त्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. शिमला मिरची, कांद्याची पात किंवा ओले मटारसुद्धा तुम्ही टाकू शकता ज्या भाज्या पटकन वाफवल्या जातात. सुरुवातीला पावभाजी मसाला, कांदा, चीज, गाजर, वरून थोडंसं काळं मीठ, आणखीन कोणता मसाला आवडत असेल तो टाकायचा, कोथिंबीर टाकायचा आणि तेल सोडून आपण याला 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची. आपला हा असा पटकन होणारा मुलांना आवडणारा डोसा तयार होतो. मसाला डोसा पण तयार होतो. शिवाय तुम्ही याचा रोल बनवून सुद्धा मुलांना देऊ शकता. अशा भरपूर भाज्या घालून कुरकुरीत करून घ्यायचा. यावर हवं असेल तर चटणी किंवा सॉस टाकायचा आणि मुलांना टिफिनमध्ये द्यायचा. भाज्या टाकल्यानंतर यावर चीज किंवा पनीर टाकून असा रोल करून सुद्धा मुलांना देऊ शकता. करून पहा. आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.